यानंतर हनुमान तडसकर याला मंचावर आमंत्रित करते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञाननिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा. तसेच व्यासपीठावरील गुरुजन वर्ग प्रमुख पाहुणे व श्रोते यांनाही माझा नमस्कार. नाव घेता सज्जनचे अभिमानाने फुलते छाती, नाव घेता सज्जनचे अभिमानाने फुलते छाती. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रूसने लढले ते स्वराज्यासाठी. धन्य झाले त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती. तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री शौर्य पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती 19 फेब्रुवारी 1630 या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनईचे उघडे वाजले, अवघ्या आसमानात आनंदाची उधळण झाली. या थोर दिनी मासाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म झाला. शहाजीराजे दूर असल्या कारणाने मासाहेब जिजाऊंनी बाळ शिवाजींचे पिता आणि माता दोन्ही भूमिका पार पाडल्या. रामायण महाभारत यामधील भक्ती आणि पराक्रम दोन्ही प्रसंग त्यांच्या कानी पडले. तलवार चालवणे, दानपट्टा चालवणे, घोड्याची रपेट मारणे यांतच बाळ शिवाजी मोठे झाले. बंदुकीच्या धाकावर आणि हांड्याच्या जोरावर मी वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवताना पाहिले, परंतु बंदुकीच्या धाकाशिवाय आणि हांड्याच्या जोराशिवाय इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याचे लक्ष समोर ठेवून महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी आपल्या असंख्य साथीदारांसोबत रायरेश्वराच्या पवित्र मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली व तोरणा जिंकून स्थापनेचा श्रीहरी केला. तानाजी मालुसरे, जीवा माहले, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर, हिरोजी फर्जंद, बहिर्जी नाईक असे अनेक जीवाला जीव देणारे साथीदार तयार केले. याबद्दल असे म्हणावेसे वाटते, महाराजांनी माणसे जपली व वस्तू वापरली, पण आपण मात्र माणसे वापरतो व वस्तू जपतो. आपणही माणुसकी आणि मानस यांनाच महत्त्व दिले पाहिजे. इतिहासाच्या पानावर मातीच्या कानावर, रयतेच्या मनावर मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
वाईट गुण दूर करा. आयुष्यात सक्सेस मिळत नसेल तर रणनीती बदला, कारण